पुढच्या बातमीकडे वळूयात। महाराष्ट्रामधील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यामधील मतदान हे उद्या पार पडणार आहे। मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे, कल्याण तसंच भिवंडीमधील उमेदवारांचं भवितव्य उद्या ठरणार आहे। तर जवळजवळ सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत निश्चित आहे। मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्य वाटपाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा, मतदानाचा शेवटचा टप्पा उद्या पार पडतोय। 13 महत्त्वाच्या जागा, मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। मतदारसंघातला 5वा आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडत आहे। काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज प्रशासन देखील उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झालेलं पाहायला मिळते। मुंबईतील 6 लोकसभा निवडणुकीसाठी उद्या खरं तर मतदान पार पडत आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून तयारी आता पूर्ण झालेली आहे। जे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचं युनिट आहे त्या वाटपाला मुंबईतल्या एका दादर परिसरातल्या या स्कूलमध्ये खरं तर शाळेत सुरुवात झालेली पाहायला मिळते। उद्या एकूण 6 लोकसभा मतदारसंघासाठी 80 ते 85 लाखाहून अधिक मतदार राजा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे आणि या मतदान केंद्रावर लागणारं सर्व जे साहित्य आहे, ईव्हीएम मशीन्स असतील किंवा स्टेशनरी असतील, त्या स्टेशनरीचं वाटप आता इथं सुरू झालेलं पाहायला मिळते। जे अधिकारी आजपासून खरं तर बूथवर तैनात असतील ते अधिकारी देखील इथं जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात पहिलं जे युनिट आहे ते आता इथं वाटपाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। उद्या लागणारं जे सर्व साहित्य आहे ते खरं तर याच केंद्रावरून अनेक मतदान जे बूथ आहेत तिथं दिलं जाणार आहे। जी वाहनं आहेत, जी प्रशासकीय वाहनं आहेत, जी वाहनं उद्यासाठी अलोकेट केलेली आहेत, ती वाहनं देखील आता इथं जमायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी गर्दी जी दिसते ती अधिकाऱ्यांची आहे। उद्या लागणारं सर्व साहित्य, स्टेशनरी असेल किंवा इतर सर्व साहित्य असतील, त्याला खरं तर इथून कलेक्ट केलं जातं आणि इथून हे सगळे अधिकारी जे आहेत ते संबंधित बूथवर जातात आणि प्रशासनाकडून उद्या होणाऱ्या या सगळ्या 6 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी आता पूर्ण झालेली पाहायला मिळते वृषाली। आणि थोड्याच वेळात पहिलं ईव्हीएम जे आहे ते या आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेलं पाहायला मिळेल। नक्कीच धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून